आगामी निवडणुकीची रणनीती मजबूत करण्यासाठी साताऱ्यात भाजपच्या कोर कमिटी आढावा बैठक. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण आणि निवडणूक नियोजनाचा सखोल आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता साताऱ्यात कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले अध्यक्षस्थानी होते, तर जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघटनात्मक कामगिरी, आगामी प्रचार मोहिमा, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच बूथ स्तरावरील तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देत लोकांपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी ठोस रणनीती आखण्यात आल्याची माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली. या बैठकीत विविध पदाधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख जबाबदार नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत पुढील काळातील समन्वय आणि संघटन शक्ती वाढवण्यासाठी आपापले मतप्रदर्शन केले. आगामी निवडणुकीत अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. फलटणच्या नगराध्यक्षपदाचा शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला. नगरपालिका 24 तास जनतेसाठी खुली असल्याचा दिला शब्द. फलटण येथे सोमवारी सकाळी 11 वाजता नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये फलटण नगरपालिकेचा पदभार स्वीकारला. नगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अभिवादन करत त्यांनी हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी 24 तास खुले राहील अशी ग्वाही दिली. पारदर्शक प्रशासन, नागरिकांशी थेट संवाद आणि विकास कामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून शहराच्या विकासात कोणतीही कुचराई होणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आमदार सचिन पाटील यांनीही राज्य नेतृत्वाकडून फलटणसाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, नगरपालिका आता खऱ्या अर्थाने जनतेची आहे. नागरिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी प्रशासन 24 तास तत्पर राहील. यावेळी मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. लोकांसाठी चालवायची आणि त्या पद्धतीने इथून पुढे ही नगरपालिका चालेल एवढंच मी सांगू शकतो. बदल आहेत यामध्ये. जे विभाग प्रमुख आहेत त्यांचे नंबर्स आणि त्यांची नावं एका बोर्डवर राहतील. येणाऱ्या नागरिकांना तिथं आल्यानंतर कमीत कमी 1 ग्लास पाणी मिळेल आणि शक्यतो आम्ही सगळे असा प्रयत्न करणार आहोत की नागरिक आल्यानंतर त्याचं काम एका हेलपाट्यामध्ये व्हावं अशा पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आहोत. 30 वर्षामध्ये नगरपालिकेला ही नगरपालिका आहे आणि ही लोकांसाठी नगरपालिका आहे हे कोणी बघितलं नाही. आता त्यामुळेच ही दुरावस्था फलटण शहराची झाली होती. त्यामुळेच आता लोकांनी लोकांचे नगरसेवक निवडून दिलेत. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फलटणमध्ये सार्वजनिक शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी भाजी मंडईचं लोकेशन एकाच आहे. प्रत्येक रेसिडेन्शियल एरियामध्ये भाजी मंडईचं लोकेशन तुम्हाला दिसेल आणि फलटणमधील रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचं काम फलटण नगरपालिका त्वरित हातात घेणार आहे. तसेच आमचे भैयासाहेब दिलीपसिंह भोसले साहेब यांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पहिल्यांदा नाना पाटील चौक हा चौक गर्दीमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईत तक्रारदाराची पूर्ण रक्कम परत, पोलीस अधीक्षकांनी केला गौरव. सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर सातारा सायबर पोलीस ठाण्याने दाखवलेल्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे एका तक्रारदाराची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम अल्पावधीत परत मिळाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली असल्याचे सोमवारी दुपारी 4 वाजता सांगण्यात आले. 26 जुलै 2025 रोजी संगमनगर सातारा येथील रहिवासी अरुण शामराव यादव यांना अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोननंतर ओटीपीच्या आधारे त्यांच्या खात्यातून 28,495 रुपये काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी तक्रारदाराची सविस्तर माहिती घेत
1930/1945 हेल्पलाईनवर तक्रार नोंदवून घेतली. तसेच संबंधित बँकेत ऑनलाईन डिस्प्यूट फॉर्म सादर करण्याचे मार्गदर्शन केले. तक्रार वेळेत दाखल झाल्यामुळे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत बँकेमार्फत संपूर्ण रक्कम डिसेंबर 2025 तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार माधुरी बाचल, अतुला तावरे, वर्षा खोचे, सुप्रिया रोमन व सीमा भुजबळ यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. त्यांच्या कार्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सातारा डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई. वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद. 22,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चोरीचे 5 गुन्हे उघड. नवीन चारचाकी वाहनांची डिलिव्हरी करणाऱ्या चालकांची वाहने चोरी करून ती विक्रीसाठी सातारा शहरात आणणाऱ्या 2 आरोपींना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत 2 बोलेरो, पिकअप, 2 मोटारसायकली, मोबाईल फोन तसेच परप्रांतीय साडी विक्रेत्याच्या 29 साड्या असा एकूण 22,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस ठाण्यातून सोमवारी दुपारी 3 वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सव व वर्षा अखेरच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभावी गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक कार्यरत होते. दिनांक 25 डिसेंबर रोजी MIDC परिसरात चोरीचे वाहन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच धनगरवाडी बिरोबा मंदिर रोड येथे सापळा रचण्यात आला. रात्री सुमारास 8 वाजता विना क्रमांकाचे वाहन आढळताच पोलिसांनी पाठलाग करून ते ताब्यात घेतले. चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे अतीत तालुका सातारा येथून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी कुळकजाई तालुका मान येथून डिलिव्हरी वाहन तसेच चाकण पुणे येथून आणखी एक पिकअप जीप चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय सातारा शहरातून 2 मोटारसायकली तर बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली झोपलेल्या परप्रांतीय युवकांचा मोबाईल आणि साड्या चोरी केल्याचेही उघड झाले. दहिवडी व चाकण पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हे नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या कारवाईत आरोपींकडून 2 पिकअप वाहने, 2 मोटारसायकली, मोबाईल, 29 साड्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल असा 22,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. शिरवळ पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या. शिरवळ बंदला 100% प्रतिसाद. शिरवळ तालुका खंडाळा येथील अतिश अशोक राऊत वय 23 राहणार जुनी माळ आळी शिरवळ यांच्या मृत्यू प्रकरणी शिरवळ ग्रामस्थांनी सोमवारी पुकारलेल्या बंदला 100% प्रतिसाद मिळाला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात 3 जणांना मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. मारहाणीत मृत्यू झालेल्या अतिश राऊत याच्या मारेकऱ्यांना कडक शासन लवकरात लवकर होण्यासाठी व आरोपींना लवकरात लवकर अटक होण्यासाठी शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी 100% दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शवला. तर शिरवळ ग्रामस्थांनी अतिश राऊत याच्या खुनामध्ये सहभागी आरोपींना लवकर अटक करावी या मागणीसाठी एकत्रित येत अतिश राऊत याचा मृतदेह शिरवळ पोलीस स्टेशन समोर आणल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के यांनी तपासाबाबत माहिती देत समजूत काढल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळत शिरवळ येथील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिश राऊत याला पळशी येथील तेजस भरगुडे व दीपक भरगुडे यांच्यासह युवकांनी बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी करत अपघात दाखवण्याचा बनाव उघडकीस आणण्यास शिरवळ पोलिसांना ग्रामस्थांच्या सतर्कतेने यश आले आहे. अशोक राऊत यांच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 12 तासाच्या आत तेजस बाळासू भरगुडे वय 34, दीपक बाळासू भरगुडे वय 32 दोघे राहणार पळशी तालुका खंडाळा, ऋषिकेश जगन्नाथ मळेकर वय 28 राहणार शिंदेवाडी तालुका खंडाळा यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. खंडाळा येथील न्यायालयासमोर त्यांना दुपारी 3 वाजता उभे केले असता न्यायालयाने बुधवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान गुन्ह्यातील अन्य आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरवळ पोलिसांची तपास पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत.